विकसित भारत 2047 साकारण्यासाठी युवकांनी नेतृत्व करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। मुंबईत विविध कौशल्य विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रोजगार आणि उद्योग प्रेरित प्रशिक्षण उपक्रमांचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते। भारताच्या विकासाच्या वाटचालीत युवक तंत्रज्ञ यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत या उपक्रमांद्वारे तरुणांना उद्योग सुसंगत कौशल्य प्रदान करणं, रोजगार क्षमतेत वाढ करणं तसंच देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरच्या करिअर संधी उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे। गोयल यांनी आज मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक पेड़ माँ के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपणही केलं। यावेळी त्यांनी उपस्थित युवकांशी संवादही साधला। पर्यावरण संरक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे असं सांगत वृक्षारोपण करून हरित स्वच्छ आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केलं। याचबरोबर झाडांची नियमित काळजी आणि संवर्धन करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। यावेळी उत्तर मुंबईतल्या नागरिकांच्या सुविधांमध्ये वाढ आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध विकास, पर्यावरण आणि नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।